नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 13/6/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावर आपण आलेलो आहोत। स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी इलेक्ट्रिशियन सपोर्ट स्टाफ किंवा NM साठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। NM तुमचं झालेलं असेल, सोबत MMC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर एंटोमॉलॉजिस्ट पदासाठी 8 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MSc झुलॉजी झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर 40,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टसाठी 10 वॅकन्सी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल किंवा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, MPH MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मोबाईल मेडिकल युनिटकरिता श्री वैद्यकीय अधिकारीसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BMS झालेलं असेल, सोबत MMC किंवा MCIM रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीतून 2 वॅकन्सी आहे। 60,000 रुपये MBBSसाठी आणि 40,000 रुपये BAMSसाठी या ठिकाणी वेतन जे आहे दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ANM किंवा स्टॉक नर्स या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। NM तुमचं झालेलं असेल किंवा JNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, सोबत रजिस्ट्रेशन झालेलं असेल MNC तर या ठिकाणी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत DMLT झालेलं असेल, सोबत MSBTचं मुंबईचं रजिस्ट्रेशन असेल तर ओपनमधून 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। औषध निर्माता पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। B फार्म तुमचं झालेलं असेल किंवा D फार्म झालेलं असेल, सोबत रजिस्ट्रेशन असेल काउन्सिलमार्फतचं फार्मसी काउन्सिलचं तर ओपन कॅटेगरीतून 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत 27/5/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 9/6/2025 पर्यंत रात्रीच्या 11:50 पर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। गुगल फॉर्मची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। गुगल फॉर्मवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला ईमेलवरती ऑटो जनरेटेड अर्जाची प्रत प्राप्त होईल। सदर अर्जाचे प्रतिसह उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रांसह चोख झेरॉक्स प्रती सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जे आहेत जोडून सदर अर्ज जो आहे दिनांक 28/5/2025 ते 13/6/2025 या काळादरम्यान सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक B2 स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली या पत्त्यावरती बंद लिफाफ्यामध्ये सादर करायचं आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये ठिकाणी आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फीस पेमेंट करायची आहे। त्या संदर्भातील बँक डिटेल जे आहे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, त्यावरून तुम्ही गुगल पे, फोनपे इत्यादीच्या माध्यमातून करू शकता। अर्जासोबत आपल्याला काय डॉक्युमेंट जोडायचे आहे त्या संदर्भातील लिस्ट जी आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता। ओळखीचे प्रमाणपत्र, गुगल फॉर्मची ऑनलाईन प्रिंट, 4 लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, भरती शुल्काची प्रत, त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा, जात वैधता प्रमाणपत्र, मागासवर्गासाठी वय दिवस प्रमाणपत्र, दिनांक 31/3/2026 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलेअर, शिक्षणार्थीबाबतचे गुणपत्र, त्यानंतर पदविका किंवा पदवी प्रमाणपत्राच्या आवश्यक प्रती, संबंधित विषयाचे पदाचे किमान अर्थाचा उच्च आणि असल्यास उच्च गुणपत्रिका व प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहेत। त्याचबरोबर नोंदणीचे प्रमाणपत्र जोडायचे आहे, अनुभवाचे प्रमाणपत्र जोडायचे आहेत। अशी सर्व काही डॉक्युमेंट आपल्याला अर्जासोबत जोडायचे आहे।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.